नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वी ॲन्युअल एक्झाम सेकंड टर्म एक्झाम आपली वार्षिक परीक्षा सुरू झालेली आहे आणि सुरू होणार आहे. तर इंग्रजी विषयावरती चर्चा करूयात. इंग्लिशच्या रायटिंग स्किलवरती मित्रांनो चर्चा करूयात. रायटिंग स्किलचा एक इम्पॉर्टंट भाग म्हणजे ईमेल रायटिंगवरती आज आपण चर्चा करणार आहोत. ईमेल रायटिंग नंतर लेटर रायटिंग असेल, ब्लॉग रायटिंग असेल, सगळ्या प्रकारच्या रायटिंग स्किलवरती आपण येत्या 2 दिवसांमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळं आपला चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पटकन पुढे आणि ईमेल रायटिंगवरती चर्चा करूयात. 11वीचं ईमेल रायटिंग जे आहे बघा मित्रांनो, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. 4B किंवा A मध्ये कुठेही विचारला जाईल. तर याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ईमेल रायटिंग लिहिता, ईमेल रायटिंग लिहिताना हा ईमेल रायटिंगचा एक फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट नीट जरा समजून घ्या. फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ईमेल आयडी, म्हणजे काय, ज्याला मेल पाठवायचा आहे. सुरुवातीला आपण उदाहरण तर बघणार आहोत, पण पहिली पायरी काय, ईमेल आयडी लिहिलं गरजेचं आहे. ज्याला तुम्हाला मेल पाठवायचा आहे, कोणाला मेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आयडी लिहायचा. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं, बाबा काय काम कारण आहे. म्हणजे जर तुमचा फॉर्मल असतं त्याच्यामुळे सब्जेक्ट लिहिणं गरजेचं असतंय, की बाबा कशासाठी तुम्ही लेटर लिहिताय त्याचा सब्जेक्ट. त्याच्यानंतर मेन लेटर सुरू होणार आहे, सॅल्युटेशन लिहायचं. सब्जेक्ट लिहिलं की त्याच्या खाली डिअर सर, डिअर मॅडम असं सॅल्युटेशन लिहायचं. सॅल्युटेशन लिहिल्यानंतर तुमचा पहिला पॅरेग्राफ लिहायचा आणि नंतर दुसरा पॅरेग्राफ लिहून विषय संपवायचा. साधारणतः 2 पॅरेग्राफमध्ये तुमचा ईमेल आला पाहिजे. त्याच्यानंतर थँक्यू यू युअर्स फेथफुली आणि मग तुमचं नाव, पत्र, जो ईमेल लिहितोय त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर. तर हा जो फॉर्मॅट आहे याचा जरा नीट स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. या फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला ईमेल लिहायचा आहे. आता आपण प्रत्यक्षात बघा, प्रत्यक्षात जर आपण या ठिकाणी म्हणजे सब्जेक्ट तर लिहायला लागतं. आता सीसी आणि बीसीसी म्हणजे काय बघा, इथं सीसी आणि बीसीसी हा एक प्रकार आहे. म्हणजे सीसी म्हणजे काय, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ईमेल लिहिताय समजा अमितला ईमेल लिहिताय, amit@gmail.com. ओके, हा अमितला तुम्ही ईमेल लिहिला. आता अमित समजा तुमचा बाबा एक सहकारी आहे, त्याला तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. पण हा ईमेल सीसी ठेवणं म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, कार्बन कॉपी आपण म्हणू शकतो. सीसी म्हणजे काय, अमित सोबत, म्हणजे ईमेल तर तुम्ही अमितला पाठवलाय, पण अमितला ईमेल पाठवला हे सचिनला पण माहिती पाहिजे. sachin@gmail.com. म्हणजे सचिनला, म्हणजे अमितला ईमेल पाठवल्यानंतर सचिनला सीसी ठेवलं म्हणजे सचिनला सुद्धा कळालं. म्हणजे सचिन समजा तुमचा मेन साहेब आहे, मोठा साहेब आहे तुमचा सगळ्यात, बरोबर. हा तुमचा बाबा सहभागी आहे, सहकारी आहेत आणि हा मॅनेजर आहे समजा, बरोबर. म्हणजे तुमच्या मॅनेजरला पण समजलं पाहिजे की बाबा अमितला तुम्ही अमुक अमुक कामासंदर्भात मेल केलेला आहे. त्याच्यानंतर बीसीसी म्हणजे काय, बीसीसी म्हणजे असं आहे की तुम्ही अमितला मेल केलेला आहे, बरोबर, आणि सचिनला बीसीसी मध्ये बिहाइंड द कार्बन कॉपी, म्हणजे सचिनला बीसीसी मध्ये ठेवलं. म्हणजे याचं काय माहितीये का, आता सीसी मध्ये कसं असतंय, अमितला तुम्ही मेल केलेला आहे, बरोबर. अमितला मेल केल्यानंतर सचिनला कळतं, सचिनला पण त्याची एक कॉपी जाते आणि सचिनला कळतं की अमितला मेल केला आणि अमितला सुद्धा समजतं की बाबा सचिनला सुद्धा सीसी मध्ये ठेवलं, सचिनला सुद्धा माझ्यासोबत हा मेल गेलेला आहे. पण बीसीसी मध्ये काय गंमत होते माहितीये का, तुम्ही अमितला मेल पाठवता त्याच्याबरोबर सचिनला बीसीसी करताय, म्हणजे सचिनला कळणार की अमितला मेल पाठवलाय, हा अमितकडे पण जाईल आणि सचिनकडे पण जाईल. ओके, पण अमितला कळणार नाही की बाबा सचिनला मेल पाठवलेला आहे. बीसीसी मध्ये कसं असतं, अमितला कळणार नाही की सचिनला मेल पाठवलाय. पण बाकी या सगळ्या गोष्टींचा गोंधळ आपल्याला यावर्षी काय लक्षात ठेवायचा नाही. हा फक्त एक्स्ट्रा वरचा पुढचा भाग झाला. पण सुरुवातीला तुम्हाला ईमेल आयडी लिहायचंय, सब्जेक्ट लिहायचंय, मेन लेटर, त्याच्यामध्ये सॅल्युटेशन, फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ, थँकिंग लिहायचंय, नंतर नेम, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. हा एवढा भाग लक्षात घ्या. सीसी बीसीसीचा विषय तुम्हाला जास्त विचारला जात नाही. आता आपण थेट एका उदाहरणाकडे जाऊयात. बघा, एक उदाहरण बघण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण मेल आयडी वरती जातो, माझ्या मेल आयडी वरती ज्यावेळेस मी जातो, मेल टाईप करायचा असतो जेव्हा मला, तेव्हा मी बघा माझ्या ईमेलचा मी या ठिकाणी स्क्रीनशॉट मारलाय. म्हणजे इथं मी टू लिहितो, बाबा कोण असेल xyz@gmail.com असं या ठिकाणी मी लिहिणार. ओके, त्याच्यानंतर मी सब्जेक्ट लिहिणार, काय असेल तो बाबा सब्जेक्ट XYZ जो काय असेल तो सब्जेक्ट लिहिणार. त्याच्यानंतर मी काय लिहिणार बाबा, डिअर सर असेल, मॅडम असेल, आणि नंतर मी पत्र लिहायला सुरू करणार आणि नंतर थँक्यू वगैरे काय असेल ते लिहून या ठिकाणी विषय संपून देणार. ओके, तर अशा पद्धतीने मला या ठिकाणी हे जे लेटर म्हणजे ईमेल लिहिताना हा फॉर्मॅट मला माझ्या ईमेलवरती दिसतो. आणि नंतर मग इथं सेंडचा ऑप्शन असतो ईमेलला. जर तुम्ही ईमेलवरती गेला तर सेंडचा ऑप्शन असतो आणि इथं खाली एक अटॅचमेंटचा, जर तुम्हाला एखादी फाईल पीपीटी अटॅच करायची असेल तर हा अटॅचमेंटचा ऑप्शन असतो. ओके, इथं तुम्हाला फॉन्ट बदलायचा पण ऑप्शन असतो, तुमचं
फॉन्ट मोठा छोटा करा, बोल्ड करा, इटालिक करा, फॉन्टला अंडरलाईन करा, असे बरेचसे ऑप्शन्स असतात इथे. ठीक आहे, आता याच्यावर काय जास्त चर्चा नको करायला, आपण थेट उदाहरण बघूयात, एक एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे एक ईमेलचं, की बाबा इमॅजिन युअर हाऊसिंग कॉलनी विशेष टू ऑर्गनाइज अ प्रोग्राम इन व्ह्यू ऑफ वर्ल्ड ओझोन डे. म्हणजे समजा तुमची जी काही सोसायटी आहे, तुमची कॉलनी आहे, त्या कॉलनीने काय केलंय की वर्ल्ड ओझोन डे हा जो दिवस आहे, वर्ल्ड ओझोन डे हा साजरा करायचं ठरवलेला आहे. ॲज द सेक्रेटरी ऑफ द कॉलनी, समजा तुम्ही कॉलनीचे सेक्रेटरी आहात, ड्राफ्ट अन ईमेल टू डिस्टिंग्युश्ड पर्सनॅलिटी टू इन्व्हाइट हिम ॲज अ चीफ गेस्ट फॉर द सेम. म्हणजे हा जो वर्ल्ड ओझोन डेचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये घेणार आहात आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला चीफ गेस्टला बोलवायचे आणि तुम्ही सेक्रेटरी आहात, तुमची जी काही ही आहे, तुमची जी काही कॉलनी आहे, त्या कॉलनीचे तुम्ही सेक्रेटरी आहात. तुम्ही सेक्रेटरी म्हणून तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. कोणाला लिहायचा आहे? एक मोठी अशी प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला बोलवायची आहे आणि ती व्यक्ती कार्यक्रमासाठी बोलवायची आहे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी पत्र लिहायचं, बरोबर. आता ही व्यक्ती बोलवताना शक्यतो जिला पर्यावरणाविषयी माहिती आहे, एन्व्हायरमेंट विषयी काहीतरी माहिती आहे, ज्ञान आहे, अशा व्यक्तीला तुम्ही बोलू शकता, किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल त्याला बोलवलं तर उत्तम होईल. वर्ल्ड ओझोन डे असेल किंवा तुमचा एखाद्या तुम्ही शाळेचे प्रिन्सिपल आहात किंवा शाळेचे तुम्ही एक टीचर आहात आणि तुम्हाला शाळेमध्ये स्पोर्ट डे निमित्त एखाद्या व्यक्तीला बोलवायचं आहे, असा ईमेल करा, अशा प्रकारचा सुद्धा येऊ शकतो. आता या संदर्भात बघा, इथे ईमेल लिहिताना आपण काय केलंय, सगळ्यात पहिला मुद्दा ईमेल लिहिताना बघा, आता हा ईमेल आपण लिहिलेला आहे, कसा लिहायचा? सगळ्यात पहिली गोष्ट टू लिहायचं आणि टू लिहून samir123@email.com @email.com किंवा @gmail.com असं आपण या ठिकाणी काहीतरी इथं लिहू शकतो. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर पुढे काय करायचंय? पहिला मुद्दा लिहा. दुसरा पॉईंट, सब्जेक्ट इन्व्हिटेशन ॲज अ चीफ गेस्ट फॉर वर्ल्ड ओझोन डे. बघा, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचा. टू लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं? सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट मध्ये काय लिहिणार आपण? इन्व्हिटेशन ॲज अ चीफ गेस्ट फॉर वर्ल्ड ओझोन डे प्रोग्राम. म्हणजे आता आपल्याला काय करायचं? सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड ओझोन डेच्या प्रोग्रामला यांना आपल्याला बोलवायचंय, त्याच्यामुळे तो सब्जेक्ट लिहिला. पहिलं लिहिलं टू, ज्याला बाबा या ठिकाणी ईमेल पाठवायचा त्याचा ईमेल आयडी. सब्जेक्ट लिहिला इन्व्हाइट ॲज अ चीफ गेस्ट फॉर वर्ल्ड ओझोन डेच्या साठी त्यांना बोलवायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली डिअर सर लिहून आपला कार्यक्रम सुरू करायचा आहे. डिअर सर लिहिल्यानंतर आय होप दिस ईमेल फाइंड्स यू इन अ गुड हेल्थ. हे वाक्य तुम्ही कुठल्याही प्रकारचा ईमेल असेल, मित्रांनो लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा ईमेल तुम्हाला लिहायचा असेल तर हे वाक्य तुम्ही जसंच्या तसं लिहू शकताय. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठल्याही ईमेलमध्ये तुम्ही हे वाक्य पहिलं जसंच्या तसं लिहा. ओके, त्याच्यानंतर आवर हाऊसिंग कॉलनी is organizing a program on the occasion of World Ozone Day on 16th September 2026 to create awareness about the importance of protecting the ozone layer. ओके, समजा जर का इथं कार्यक्रम बदलला, वर्ल्ड ओझोन डेच्या ऐवजी टीचर्स डे निमित्त बोलवायचे तुम्हाला कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, तर मग तुम्ही लिहू शकताय आवर स्कूल इज ऑर्गनायझिंग अ प्रोग्राम ऑन द ओकेजन ऑफ टीचर्स डे. ओके, ओकेजन ऑफ टीचर्स डे on 5th September 2026 to create awareness about the important म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. इथं 26 च्या ऐवजी 25 लिहा, कारण 26 अजून यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणजे हा ईमेल लिहिता येऊ शकतो. म्हणजे बाकी ती मेन गोष्ट या ठिकाणी इथं लिहायच्यात. म्हणजे आपण काय केलं की आवर हाऊसिंग कॉलनी इज ऑर्गनाइज अ प्रोग्राम ऑन ओकेजन ऑफ वर्ल्ड ओझोन डे. वर्ल्ड ओझोन डेच्या निमित्ताने आम्ही हा प्रोग्राम जो आहे त्याचं आयोजन करतोय ऑन 16 सप्टेंबर 2025 करून टाकू आपण. टू क्रिएट अ अवेअरनेस अबाउट इम्पॉर्टंट ऑफ प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर. त्याच्यानंतर द प्रोग्राम विल बी हेल्ड ॲट शांतीनगर हाऊसिंग कॉलनी ॲट 10 AM. कधी कार्यक्रम होणार, कुठं होणार, ते ठिकाण या ठिकाणी लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲज अ डिस्टिंग्युश्ड पर्सनॅलिटी अँड ॲन एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट वी वुड बी ऑनर्ड इफ यू कुड ग्रेस टू ओकेजन ॲज द चीफ गेस्ट अँड गाईड अस विथ युअर व्हॅल्युएबल थॉट. तुम्ही एक खूप चांगले पर्यावरणाच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट आहात आणि आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती आमच्याकडे कार्यक्रमाला यावी, त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुम्हाला बोलवतोय आणि तुमचं एक चांगलं मार्गदर्शन आमच्या सर्वांना मिळावं ही आमची इच्छा आहे. ओके, आणि मग लिहायचं वी सिन्सिअरली होप यू विल ॲक्सेप्ट अवर इन्व्हिटेशन अँड एन्करेज अवर रेसिडेंट्स विथ युअर प्रेझेन्स. म्हणजे आम्हाला आशा आहे की तुम्ही याल आणि तुम्ही तुमचं मार्गदर्शन आमच्या लोकांना कराल आणि त्याच्यामधून आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल, गाईड मिळेल. अशा प्रकारे हे 2 पॅसेजमध्ये तुम्ही तुमचं काम केलं. त्याच्यानंतर थँकिंग यू युअर्स फेथफुली लिहायचा
आणि नंतर मग कोण बाबा महेश पाटील सेक्रेटरी शांतीनगर हाऊसिंग कॉलनी आणि नंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, ईमेल आपण लिहिला पाहिजे. ठीक आहे. तर एकंदरीत ईमेल रायटिंग कसं करावं, कसा ईमेल लिहावा यावरती आपण चर्चा केलेली आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 11वी रायटिंग स्किलचा एक दुसरा नवीन भाग बघणार आहोत. दुसरा एखादा भाग बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.